आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। नामपूर सागरी रस्त्यावर कारचा अपघात, 3 पलटी घेत कार रस्त्याखाली, सुदैवाने जीवितहानी नाही। नामपूर येथील राज्यमार्ग असलेल्या सागरी रस्त्यालगत रविवारी मुंबईहून नंदुरबारकडे जाणाऱ्या किया सेल्टोस कारचा जीवघेण्या वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला। सुदैवाने एअर बॅग्समुळे कारमध्ये बसलेल्या चौघांचा जीव वाचला असता तरी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्यावर संबंधित ठेकेदाराने धोकादायक वळणावर सुरक्षा कठडे, स्पीड ब्रेकर्स, दिशादर्शक फलक, रेडियम पट्टे नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला। केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत नामपूर सागरी रस्त्याच्या काँक्रिटीकरण काम पूर्ण झाले असले तरी सदर रस्त्यावर दर आठवड्याला एक लहान मोठा अपघात होत असल्याने नागरिकांचे मरण स्वस्थ होत चालले। गेल्या आठवड्यात त्याच धोकादायक वळणावर एक टाटा इंडिका कारचा मोठा अपघात झाला। पहाटे अनेक नागरिक सागरी रस्त्यालगत फिरायला जातात, परंतु धोकादायक वळणावर गतिरोधक नसल्याने सुसाट धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक चिंतित आहेत। शहरातील सर्वात वर्दळीचा रस्ता म्हणून सागरी रस्ता ओळखला जातो। धुळे जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग असल्याने अनेक वाहन चालक सागरी रस्त्याला प्राधान्य देतात। तसेच शहरातील अनेक शेतकऱ्यांची शेती सागरी रस्त्यालगत असल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते। तसेच बाजार समितीच्या कांदा व्यापाऱ्यांचे मोठमोठे शेड तयार झाल्याने सदर रस्त्यालगत वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे। गतिरोधकांच्या कमतरतेमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे। यापूर्वी अनेक वेळा झालेल्या लहान मोठ्या अपघातात निष्पाप दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे रस्त्यावर सुखकर प्रवास होणे गरजेचे आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी विभागीय संपादक संभाजी सावंत।